काय देवेंद्र फडणवीस मामा झोपगीप लागून राहिली? हो, आपल्या महाराष्ट्रात काय चाललं माहित आहे तुम्हाला? नुसता झोपाच काढता काय मामा? तुमच्या भांजीवर अत्याचार होऊन राहिला, तुमच्या बहिणीवर अत्याचार होऊन राहिला आणि नराधम असे गुंड फिरून राहिले. त्याला सजा कधी देता तुम्ही मामा? ओ मामा, माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनो, सर्वसाधारण माझे भाऊ आणि मजूर वर्गांनो, तर तुम्हाला सांगू इच्छितो की आपलं सरकार ध्यानावर नाही आहे. नुसत्या झोपा काढतात बस, दुसरं काहीच नाही. झोपा काढल्याशिवाय दुसरं काहीच नाही. यायची कुठलीही स्कीम येते ना, तर रात्रीचे 12 वाजतापासून दिवसभर हे झोपा काढते आणि रात्रीचे कामं करते. समजलं काय फडणवीस मामा? आपल्या महाराष्ट्रात चिमुकल्यावर अत्याचार होऊन राहिला. आणि हे गैबाने लोक गुंड फिरून राहिले मामा. अरे तुम्ही, मला असं वाटून राहिलं का तुम्ही मतासाठी लाडकी बहीण केली? मला असं वाटते बा. तुम्हाला काय वाटते? माझ्या महाराष्ट्रातल्या लोकांनी कमेंट करून सांगा की देवेंद्र फडणवीस मामानं मतासाठी लाडकी बहीण केली, त्यांची खरी लाडकी बहीण नाही आहे महाराष्ट्रातली बहीण. कळलं काय? मला महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणीला मला एकच म्हणायचं आहे, जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजाचं राज्य होतं ताई, माई बहीण, माई मोठी बहीण, माई लहान बहीण, तेव्हा कुठली योजना नव्हती, कुठला पैसे वाटून छत्रपती शिवाजी महाराजांना बहिणी नव्हत्या बनवल्या आणि राजे नाही झाले. खुर्चीसाठी म्हणा इमानने विकला. समजला काय? छत्रपती शिवाजी महाराज हा माणूस असा होता की हा धगधगता सूर्य होता. समजलं काय? आणि छत्रपती शिवाजी महाराज तेव्हाचे आपल्या बहिणीचे लाडके भाऊ होते. त्यांनी लाडकिया बहिणी आणि लाडके भाऊ असे नाही बनले का पैसे वाटून दागिने देऊ दे बा, सोन्याच्या मोहरा देऊ दे, हे देऊ दे, ते देऊ दे. नाही, आपल्या बहिणीचं रक्षण करणं हे छत्रपती शिवाजी महाराजांचं एक योगदान होतं. समजलं काय? आणि एक विश्वास होता आपल्या बहिणीच्या प्रती आणि भावाच्या प्रती. कळलं काय? आणि आताच आपल्या राज्यात देवेंद्र फडणवीस मामाचं राज्य आहे. त्यांनी बहिणीला पैसे देऊन 1500 देऊन आणि 21 रुपयाचं आमिष दाखवून मतं जिंकली, खुर्ची जिंकली, खुर्चीवर बसले, खुर्ची पक्की झाली आणि आता बहिणीला विसरले. बहिणीचं शोषण करत आहे कुत्रे लोक आणि ते कुत्र्यांना पिंजरात पकडाव, त्यांना सजा द्याव नाही, त्यांना पिंजरात पकडतात आणि काही दिवसानं पिंजरातून मोकळं सोडून देतात. असं घटना आपल्या महाराष्ट्रात चालू आहे दादा. आणि माझ्या महाराष्ट्रातल्या बहिणींनो आणि मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणींनो, अरे सगळ्यांच्या झोपा उडाल्या रे, सगळ्यांच्या झोपा उडाल्या. मला झोप लागून नाही राहिली. मला 3 वर्षाची 4 वर्षाची अंगणवाडीत जाणारी माझी पोरगी आहे. अचल बचल बोलते दादा, तोत्र शब्द आहे तिचे, फक्त तोंडातून फक्त आई आणि बाबा निघते, काका निघते, दादा निघते, व दुसरं काहीच निघत नाही तिच्या तोंडातून शब्द दादा. आणि अशा मुलीवर शोषण करत आहे कुत्रे, काही भ्रष्टाचारी लोक, काही घाणेरडे, काही डुकरासारखे जिंदगीत जगणारे लोक आणि तिच्यावर नियत ठेवते वाईट. आणि त्या लोकांना प्रशासन, हे सरकारचं प्रशासन भ्रष्टाचारी, हे त्यांना पिंजरात पकडून बस काही दिवसासाठी ठेवतात आणि मोकळं सोडून देतात. त्या चिमुकलीला न्याय देण्यासाठी मी पण प्रयत्न करत आहे आणि प्रयत्न करणारच. जोपर्यंत त्या चिमुकलीला न्याय मिळणार नाही तोपर्यंत मी शांत बसणार नाही दादा, आणि तुम्ही पण शांत बसू नका. माझ्या महाराष्ट्रातील सगळ्या माझ्या बहिणींना, माझ्या भावांना माझं एकच सांगणं आहे दादा, की शिक्षा व्हावी असं नाही, शिक्षा झाली पाहिजे. कोणची शिक्षा झाली पाहिजे नक्की कमेंट करून सांगा मला, कारण बोलता येत नाही दादा मला, कारण मी यूट्यूबवर फेसबुकवर व्हिडिओ बनवतो आणि मला व्हायलेशन करता येत नाही. त्या कारणामुळे दादा तुम्हाला हात जोडून विनंती करतो की मलाही वाटते की त्याला सजा हे झाली पाहिजे, जसं तिला सजा मिळाली तसं याला पण सजा मिळाली पाहिजे. ह्या कारणाने मला तुम्हाला सांगायचं आहे दादा. आणि
का होतो अत्याचार, का होतो शोषण, याचं कारणीभूत काय आहे? सोशल मीडिया. अंग प्रदर्शन करतात, शरीर प्रदर्शन करतात, नग्न पुऱ्या म्हणजे 99% शरीर दाखवतात दादा सोशल मीडियावर. ते बघून वासना निर्माण होतात. आधीच 30 ते 40 वर्षाच्या मुलांची लग्न होऊन राहिलेली मुली भेटत नाही दादा. त्या कारणामुळे वासना खतम कशी करायची, वासना कशी विजवायची, त्या कारणामुळे छोटे मुलं मोठ्या माणसं मोठ्या बाया शिकार होतात दादा अशा नराधमाचे. म्हणून सांगतो, आणि हे सरकार भ्रष्टाचारी आहे, सरकार झोपलेलं आहे, यांना झोपा घ्यायचा आवड आहे, दुसरं काहीच नाही. महाराष्ट्रात काय होत आहे यांना काहीच घेणं देणं नाही आहे. सगळं सरकार म्हणा आणि त्याचे कर्मचारी म्हणा आणि त्यांचे नेते फक्त पैसा पैसा पैसा, दुसरं काहीच नाही आहे. सरकारमध्ये जेवढेही नेते असन ते सगळे भ्रष्टाचारीपणात घुसलेले आहे. आणि तुम्हाला सांगतो, इथे कोणी त्याच्यावर बोललं तसे पहिले इंग्रजाच्या काळामध्ये इंग्रजाला कोणी बोललं तर अंदर टाकायचे, जेलात टाकायचे. आता यांना कोणी बोललं तर लोक हे जेलात टाकतात दादा. भ्रष्टाचारी म्हणतात, विचार करायची गोष्ट आहे, देशद्रोही म्हणतात. म्हणून सांगतो मी तुम्हाला, बाबासाहेबाचं संविधानानं सगळ्याला आपले मत मांडण्याचा योग्य हे दिलेलं आहे, योग्य निदान दिलेलं आहे. त्यांनी बाबासाहेबांच्या संविधानानं आपल्याला बोलायला शिकवलेलं आहे, प्रतिकार करायला शिकवलेलं आहे. समजलं काय? आणि माझ्या महाराष्ट्रातल्या भगिनींनो, चुपचाप बसू नका. तुमचा लाडका भाऊ फक्त झोपा घेतो, दुसरं काहीच घेत नाही. कळलं का? तुमचा लाडका भाऊ फक्त झोपा घेतो, तुमची इज्जत वाचवायला येणार नाही तुमचा लाडका भाऊ. लक्षात ठेवा. तुम्हाला स्वतःला स्वतंत्र बनावं लागेल, सक्षम बनावं लागेल, तेव्हाच त्या गुन्हेगाराला तुम्ही सजा देऊ शकता. समजलं काय? कारण गुन्हेगाराला सजा अशी दिल्या जात नाही, हाती मेणबत्त्या घेऊन नाही. सजा तुम्हाला जशी त्यानं सजा दिली तसं तुम्हाला पण सजा द्यावं लागेल. हे माझं हे मत आहे. जशाला तसं करायचं, दुसरं काहीच नाही. हे माझं मत आहे. आणि सोशल मीडियावर आपल्या आई बहिणी नंगा नाच करतात, हे थांबवायचं आहे. माझं एकच म्हणणं आहे, त्या नवऱ्यांना सांगायचं आहे, त्याच्या मायबापांना सांगायचं आहे, तुमच्या मुली इंस्टाग्रामवर नंगा नाच करते, शरीर प्रदर्शन करते, नाचुकल्या व्हायरलसाठी, व्ह्यूसाठी आणि फॉलोसाठी. तर तुम्हाला लाजा वाटत नाही काय? लाजा वाटत नाही का? तुमच्यामुळं काय परिणाम होऊन राहिला समाजामध्ये, आपल्या राज्यात, आपल्या महाराष्ट्रात. छोट्या लेकराचं शोषण होऊन राहिले, हे तुम्हाला दिसत नाही. गायबानांनो, गू खाल्ला का तुम्ही? कुत्रे खाता का माती खाता का गू खाता? मला काही ठाऊक नाही तुमचं, पण तुमच्या समाजात तुम्ही वावरता, तुम्हाला लाजा वाटत नाही काय? मला त्यांच्या नवऱ्याला पण सांगायचं आहे की नवरे फक्त नोकरी करासाठीच आहे का? आपल्या बायकाला सांभाळा ना. नसन बायका सांभाळण्या होत सोडून द्या, डिवॉर्स देऊन द्या, काही घेणदेण नाही, काही राहू नका त्याच्या संग. यायले उकल्यानं सोडून द्या, रस्त्यावर नासन बिचाऱ्या. अरे कसे अलग लोक आहे रे, इज्जत नाही यायले, काही नाही आहे. सोशल मीडिया अंग प्रदर्शन करते, 99% शरीर दाखवते. आणि वासनाचा प्रभावी कोण होते? 30 ते 40 वर्षाचा मुलगा होते. कुठे विजवणार आपली? तर मग काय करान? एकच पर्याय आहे, लहानशी मुलगी नाही तर 70 वर्षाची म्हातारी बळी पडतात. कळलं का? त्याचं शोषण केलं जाते. खरी परिस्थिती हे आहे. आणि आपण खरी परिस्थिती सांगू शकत नाही दादा. ह्या कारणामुळं महाराष्ट्रातलं सरकार याला जिम्मेदार आहे. आणि जिम्मेदार आपण पण आहे, कारण आपण अशा नराधमांना, अशा भ्रष्टाचारी लोकांना, अशा भडव्यांना आपण निवडून देतो. ह्या कारणामुळं आपण जिम्मेदार आपण आहे. कळलं का? ती मुलगी म्हणत असल, मामा मला कधी नाही देता, मामा तुम्ही माझे मुख्यमंत्री मामा आहात, माझ्या बहिणीचे लाडके भाऊ आहात, मला न्याय कधी देता? तिचा अंबाटा फुटत असेल, ते न्याय मागासाठी ओरडून राहिली, पण मामा झोपा घेऊन राहिला, दुसरं काहीच नाही घेऊन राहिला. मामाला असं वाटते का जाऊ दे ना, बमलू दे, तमाशे पाहून राहिला मामा, दुसरं काहीच पाहत नाही. कारण देवेंद्र मामा हा तमाशे पाहून राहिला, दुसरं काहीच नाही. कारण देवेंद्र मामानीचा झोपा घेऊन राहिला. कारण माय एकच म्हणणं आहे, काय परिस्थिती आहे महाराष्ट्रात हे माहीत आहे काय? नांदेडमध्ये पण घटना घडली, आज न उद्या तुमच्या घरी पण घटना. हे लक्षात ठेवा. हे घटना काही कमी नका समजू तुम्ही. हे घटना वाढवून राहिली, कमी नाही होणार आहे, वाढणार आहे. कारण इथे बळी पडणार आहे छोटे छोटे मुलं, ते 70 वर्षाच्या म्हातारी. हतबल असतात ते, त्याच्याकडून काहीच बनत नसतात. आणि हतबल लोकांच्याच मागं लागत असतात हे कुत्रे. कळलं का? हे कुत्रे हतबल लोकांच्याच मागं लागत असतात. त्या कारणामुळे माझं एकच म्हणणं आहे, अशा नराधमांना शिक्षा झाली पाहिजे. कोणती झाली पाहिजे नक्की कमेंट करून सांगा, कारण बोलता येत नाही. समजलं का माझ्या मित्रांनो? आणि माझ्या
महाराष्ट्रातील जनतेला माझं एकच म्हणणं आहे, महाराष्ट्र पेटला पाहिजे आणि सांगायचं पाहिजे की देवा मामा उठा उठा उठा, देवा मामा वेळ आली, आता नराधमांना शिक्षा देण्याची काळ आली. समजलं काय? देवा मामा नराधमांना शिक्षा द्या, भ्रष्टाचार लोकांना शिक्षा द्या देवा मामा. कारण तुम्हीच असू पोसू शकता तुमच्या लाडक्या बहिणीचे, तुमच्या भांजीचे, कोणी नाही पोसू शकत. कारण ते सूत्रधार तुम्ही आहे, तुमच्यापाशी सगळ्या गोष्टीचे सूत्र आहे. तुम्ही खुर्चीवर बसलेले आहे, तुमच्या बहिणीने तुम्हाला खुर्चीवर बसवलं, हे लक्षात ठेवा मामा. आणि हे कारकिर्दी विसरू नका का तुमच्या बहिणीनं तुम्हाला खुर्चीवर बसवलं, तुम्हाला मुख्यमंत्री बनवण्याचं स्थान तुमच्या बहिणीने दिलं, हे लक्षात विसरू नका. आणि तुम्ही तुमच्या बहिणीवर अत्याचार होऊन राहिला आहे, हे वाईट प्रसंग आहे आणि वाईट बाब आहे. त्या कारणामुळे देवा मामा हात जोडून विनंती करतो, न्याय द्या न्याय द्या न्याय द्या न्याय द्या न्याय द्या.